लैंगिक समस्या असल्यास कोणत्या तज्ञांना भेटावं हे तुमच्या समस्यांच्या स्वरूपात अवलंबून असतं। खाली वेगवेगळ्या तज्ञांची तुम्हाला मी माहिती सांगणार आहे, ज्यावरून तुम्हाला कळेल की तुमची समस्या कोणती आणि तुम्ही कुठल्या तज्ञांकडे जायला हवं। डॉक्टर उमेश मुंदडा यांनी सुद्धा अनेक प्रकारच्या गोष्टी आपल्याला समजावून सांगितल्या आहेत। डॉक्टर उमेश मुंदडा यांचं आशा किरण सेक्स क्लिनिक 1985 पासून ते आपल्या सेवेत आहेत। ॲज अ क्लिनिकल सेक्सॉलॉजिस्ट म्हणून ते गेल्या 40 वर्षांपासून आपल्याला मार्गदर्शन करत आहेत। त्यांचं महाराष्ट्रामध्ये मुंबई, नाशिक, पुणे, कोल्हापूर, नगर यासारख्या अनेक शहरांमध्ये क्लिनिक आहे। तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आशा किरण सेक्स क्लिनिकची मुख्य शाखा देखील आहे। स्त्री रोग तज्ञ कोणत्या समस्यांसाठी यांना भेटायला हवं? महिलांशी संबंधित लैंगिक आणि प्रजनन प्रणालीशी समस्या ज्या असतात किंवा मग मासिक पाळीशी संबंधित काही त्रास असेल, योनीमध्ये वेदना असतील, योनीतून रक्तस्राव किंवा लैंगिक वेदना होत असतील, गर्भधारणेच्या काही समस्या असतील, गर्भनिरोधकाचा काही सल्ला असेल किंवा हार्मोनल असंतुलनाशी संबंधित ज्या समस्या असतात, लैंगिक आजार असतात जसे की STDs किंवा STIs आणि प्रजनन अवयवांशी संबंधित इतर जे आजार असतात, यासाठी तुम्ही त्यांना भेटू शकता। आता कधी भेटावं हा देखील मुद्दा आहे। लैंगिक क्रियेदरम्यान वेदना होत असल्यास, योनीतून सतत रक्तस्राव होत असल्यास किंवा दुर्गंध असल्यास, लैंगिक आरोग्याशी संबंधित जर काही शंका असतील तर तुम्ही त्यांना भेटू शकता। त्यानंतर यूरोलॉजिस्टकडे आपण का जावं, त्यांना कुठल्या समस्यांसाठी भेटावं? पुरुष प्रजनन प्रणालीशी संबंधित ज्या समस्या असतात जसे की लिंगात वेदना होणं किंवा ताण येणं, लिंग उभारण्यासाठी समस्या येणं, लिंगातून स्त्राव किंवा इतर असामान्य लक्षणं दिसणं, वीर्य स्त्रावाशी संबंधित काही समस्या असतील, मूत्रपिंड, मूत्रमार्ग आणि मूत्राशयाशी संबंधित काही समस्या असतील तर तुम्ही यांना भेटायला पाहिजे। लिंगाशी किंवा वीर्य स्त्रावाशी संबंधित कोणत्याही शारीरिक अडचणींसाठी, मूत्रविषयक समस्या जसे की वारंवार लघवी होणे किंवा जळजळ होणे, यासाठी तुम्ही त्यांना भेटू शकता। सेक्सॉलॉजिस्टला आपण कधी भेटायला हवं? लैंगिक इच्छा किंवा तृप्तीशी संबंधित मानसिक आणि शारीरिक समस्या जेव्हा तुम्हाला असतात, कमी लैंगिक इच्छा होणे, लैंगिक क्रियेत चिंता किंवा अडचण येणे, शारीरिक आरोग्य चांगले असूनही लैंगिक आनंद मिळवण्यास समस्या येणे, नातेसंबंधांशी संबंधित लैंगिक तणाव येणे, लैंगिक समस्यांचे मानसिक आणि भावनिक उपचार कसे करावे यासाठी तुम्ही त्यांना भेटू शकता। थोडक्यात काय तर जर समस्या मुख्यतः मानसिक, भावनिक किंवा नातेसंबंधांशी असतील तर लैंगिक ताण, लैंगिक भीती किंवा लैंगिक कृतीतून आत्मविश्वासाची जी कमतरता असते तेव्हा तुम्ही सेक्सॉलॉजिस्टकडे जायला हवं। तज्ञ निवडण्यासाठी काही मार्गदर्शन करण्याच्या गोष्टी सुद्धा आहेत, जसं महिलांसाठी शारीरिक समस्या असल्यास स्त्री रोग तज्ञांना तुम्ही भेटू शकता। लैंगिक क्रियेतून आनंद न मिळणे किंवा मानसिक अडचणी असल्यास सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला तुम्ही घेऊ शकता। पुरुषांसाठी लिंगाशी संबंधित शारीरिक समस्या असल्यास तुम्ही यूरोलॉजिस्टकडे भेट देऊ शकता। मानसिक किंवा भावनिक ताण असल्यास सेक्सॉलॉजिस्टचा सल्ला घ्या। लैंगिक आजार जसे की STDs, STIs स्त्री पुरुष दोघांनीही स्त्री रोग तज्ञ किंवा यूरोलॉजिस्टकडे जाणे योग्य असेल। यानंतर जर आवश्यकता असेल तर सेक्सॉलॉजिस्टचा सुद्धा एकदा तुम्ही सल्ला घेऊ शकता। तज्ञ निवडताना काही महत्त्वाचे मुद्दे आहेत, त्यावर योग्य निदान मिळालं पाहिजे। तुमच्या समस्यांचे मूळ कारण समजून घेण्यासाठी सर्वप्रथम तर तुम्ही एका तपासणी करून घेतली पाहिजे, एक प्राथमिक सल्ला घ्यायला पाहिजे। सुरुवातीच्या काळात तुम्ही जो तुमचा कुटुंबाचा डॉक्टर असतो, म्हणजे जनरल एक जो तुमचा डॉक्टर असतो, त्यांच्याशी चर्चा करू शकता। त्यानंतर ते ज्या तज्ञाचा सल्ला देतील त्यांच्याकडे जा। मानसिक शारीरिक उपचार अनेक वेळा लैंगिक समस्या शारीरिक आणि मानसिक दोन्ही पातळीवर असतात, त्यामुळे दोन्ही सुद्धा तज्ञांची तुम्हाला मदत घ्यावी लागू शकते। म्हणजेच काय तर तुमच्या समस्यांच्या स्वरूपानुसार ठरतं की तुम्ही कुठला तज्ञ निवडायला हवा। शारीरिक समस्या असल्यास स्त्री रोग तज्ञ किंवा यूरोलॉजिस्टला भेटा। मानसिक आणि भावनिक अडचणींवर उपाय शोधण्यासाठी सेक्सॉलॉजिस्टकडे जा। कोणत्याही प्रकारच्या शारीरिक किंवा मानसिक समस्यांसाठी लवकरात लवकर तज्ञांचा सल्ला घ्या आणि हेच तुमच्यासाठी चांगलं असेल। ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। तुम्हाला सुद्धा अशा काही समस्या असतील तर डॉक्टर उमेश मुंदडा यांच्याशी नक्की चर्चा करा। त्यांच्या क्लिनिकला नक्की व्हिजिट करा, त्यांच्याशी नक्की चर्चा करा। त्यांच्याशी कसा संपर्क साधावा याची संपूर्ण माहिती स्क्रीनवर आपल्याला दिसत आहे। मला खात्री आहे डॉक्टर उमेश मुंदडा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं योग्य उत्तर तुम्हाला देतील।
हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। यासोबतच अनेक विषयांबद्दल आपण बोलणार आहोत, तर पुढच्या व्हिडिओत नक्की भेटूयात। चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका।